मी प्रीतम वंजारे, उमरोली जिल्हा परिषद गटामधून घोडे पंचायत समिती गणामध्ये माझी पत्नी सौ सुप्रिया प्रीतम वंजारे हिला महाविकास आघाडीचे अधिकृत तिकीट मिळालेलं आहे। माननीय भास्कर शेठ जाधव साहेब यांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने ही तिकीट आम्हाला देण्यात आले आहे। माझं एकंदरीत काम बघता या विभागामध्ये अगदी तळागाळात पोहोचण्यापर्यंत, अगदी गावागावात, अगदी वाडी वस्तीपर्यंत माझं काम पोहोचलेलं आहे आणि त्याची पोचपावती म्हणून माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। एकंदरीत या गटामध्ये खूप चांगला कौल आहे, कारण का जिकडे तिकडे आम्ही जातोय, अगदी आमचे वरती जिल्हा परिषदचे उमेदवार प्रमोद शेठ निवळकर असतील, पंचायत समितीचे उमेदवार सौ सुप्रिया वंजारे असतील आणि उमरोली पंचायत समितीचे उमेदवार गौरव पाटेकर असतील, आम्हा तिघांसाठी कौल खूप चांगला आहे। कारण या विभागात भास्कर शेठ जाधव साहेबांनी खूप जास्त कामे केलेली आहेत, वाडी वस्तीवरती कामं केली आहेत आणि वैयक्तिक कामं म्हणायला गेलात तर आम्ही प्रत्येक वाडीमध्ये वैयक्तिक कामं केली आहेत। त्याच्यामध्ये आम्ही शिक्षणावरती भर दिलेला आहे, आरोग्य सेवेवरती भर दिलेला आहे। गेली 7 वर्ष आपण ह्या विभागामध्ये फ्रीची रुग्णवाहिका आपण सेवा देत आहोत। अशी खूप म्हणजे रुग्णांना आपण मदत करत आहोत। अशी असंख्य काम आहेत की ज्यांची आम्ही एक जर काढायला गेलो तर एक पूर्ण लिस्ट निघेल। अशी असंख्य कामं आम्ही या लोकांपर्यंत करत आहोत आणि नेहमी आम्ही या लोकांपर्यंत पोहोचतो। नाही, अशी काही कोणतीही अडचण जाणवत नाहीये, कारण का मतदारांचा जो पाठिंबा मिळतोय तो खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे आम्हाला। मतदारांचा पाठिंबा गावागावांमधनं आपल्याला खूप चांगलं लीड मिळतंय। अडचण अशी आम्हाला कोणतीच नाहीये, कारण का आम्ही कामांमध्ये व्यवस्थित पोहोचतोय। फक्त जो आता ह्या विभागामध्ये जे लक्ष्मी दर्शन होतंय ते खूप वेगळ्या पद्धतीने होतंय। म्हणजे काही प्रायव्हेट माणसं येतात की जे पाकिटे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतात, तोच एक विषय आहे। पण मला माझ्या ह्या माध्यमातून, तुमच्या रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून असेल किंवा न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे लोकांना, की हा जो पैसा आहे हा काय त्यांच्या कष्टाचा पैसा नाहीये। ते पैसा वाटणार आहेत, पैसा ते बघा 5 वर्षात ते कुठेही दिसणार नाहीयेत। 5 वर्षानंतर आता ते जागे झालेत म्हणून ते पैसा वाटतायत। आम्ही 5 वर्ष तुमच्या सोबत आहोत। आता तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला पैसा पाहिजेत की 5 वर्ष सोबत असणारी माणसं पाहिजेत। तुम्ही कधीही कॉल केलात, रात्री 3 वाजता कॉल केलात तरी प्रीतम वंजारे तुमच्या मदतीला हजर असतो। अगदी रस्त्यावरती कोणता ऍक्सिडेंट होऊ दे, प्रीतम वंजारे हजर असतो। कोणत्या रुग्णाला न्यायचं असेल, प्रीतम वंजारे हजर असतो। एखाद्या मुलांना, गरजू मुलांना काय द्यायचं असेल, प्रीतम वंजारे हजर असतो। प्रत्येक ठिकाणी आम्ही हजर असतो। म्हणजे असं कोणतंही काम नाही या विभागामध्ये ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही। आम्ही जसं बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण, 20% राजकारण, ते 20% राजकारण सुद्धा आम्ही करत नाही। आम्ही 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न करतोय। आज आम्ही तसं म्हणायला गेला सकाळी 7 वाजता 8 वाजता घर सोडल्यानंतर रात्री 12 वाजता घरात जातो। आम्ही पूर्ण वेळ, जसं आमच्या कामासाठी आमचा जेवढा वेळ जात नाही तेवढा लोकांसाठी आमचा वेळ जातोय। तर माझी उमरोली जिल्हा परिषद गटातील आणि घोडे पंचायत समिती गणातील मतदारांना एक जाहीर आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, की ह्यांनी दिलेल्या काही पैशासाठी आपण आपलं मत विकू नका। आपण तुमच्यासोबत नेहमी राहणारे आहोत। हे जे मतं आता पैसे द्यायला येतील आणि परत गायब होतील, जसं माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेबांच्या इलेक्शनला झालं, की अपोजिटच्या उमेदवाराने एक कुठला तरी मुद्दा बनवून एक साधारण 72,000 मतदान घेतलं, पण त्याच्यानंतर ते कुठे दिसले का? ते मतदारांपर्यंत पोहोचले का? आज कोणाला मतदारांमध्ये गरज लागते ते जातायत का? नाही। ह्यांची परिस्थिती अशीच आहे। हे 5 वर्षानंतर जागे होत आहेत आणि आपल्या समोर येत आहेत। त्यामुळं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मतदारांना, की तुम्ही परिस्थितीची जाणीव बघा, आपलं काम बघा आणि नेहमी एक लक्षात ठेवा, की ही जी व्यक्ती आहेत यांना आपण कधीही जाऊन भेटू शकतो। आम्ही चिवेली फाट्यावरतीच आमचं ऑफिस आहे। कधीही आम्हाला लोक येऊन भेटू शकतात, कधीही फोन करू शकतात आणि आम्ही 24 तास हजर असलेले उमेदवार आहोत। प्रिया प्रीतम वंजारे, गट उमरोली, जिल्हा परिषद गण गुडे पंचायत समिती गणामधून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडून उभी आहे। आमचं चिन्ह मशाल आहे। मतदारांचा पाठिंबा चांगलाच आहे। सगळे आम्हालाच मतदान करणार असं सांगत आहेत, कारण आमच्या मिस्टरांचं काम तिकडे झालेलं आहे। त्यामुळे ते म्हणतात बिंदास राहा, काही काळजी नाही। रस्ते आहेत, परत पाकाड्या आहेत, नळपाणी योजना सांगितलेली आहे, परत विसर्जन घाट। मला काही वाटत नाही। मला माझ्याप्रमाणे मी प्रचार करत आहे, त्यामुळे सगळं माझ्या पाठीमागे उभे आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।